गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातही साजरा केला जातो. उदाहरणार्थ कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा. कर्नाटकमध्ये जिकडे याला उगादी म्हणून बोलले जाते. तर मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे नेमके काय? तो कधीपासून साजरा केला जातोय? तसं पाहिलं, गुढीपाडवा ज्यामध्ये गुढी म्हणजे ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस. भारतात अनेक ठिकाणी गुढी उभारली जाते आणि या गुढीला वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी या गुढीला आनंदध्वज, ब्रह्मध्वज, इंद्रध्वज, विजयध्वज इतक्या नावाने ओळखले जाते. या गुढीचा काही पौराणिक महत्त्व पण आहे. याच दिवशी ब्रह्मांडाची म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. नारद पुराणानुसार म्हटलं जातं की वसंत ऋतूचा आरंभ या दिवसापासूनच होतो. रामाने वालीचा वध या दिवशीच केला होता. मित्रांनो, गुढीपाडवा आला की संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याचा संबंध लावणारे अनेक मेसेज व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर फिरवले लागतात. पण संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याचा खरंच काही संबंध आहे का? गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू महाराजांचा मृत्यू, शिवजन्म आणि या आधीच्या काळातही सापडतो. 24 नोव्हेंबर 1650 सालच्या स्वराज्यातील एक पत्र आहे. या पत्रात एक मजकूर लिहिलेला आहे. त्यात गुढीपाडवाचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजेच शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता. आपल्या संतांनी सुद्धा गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादी मधून केला आहे. टाळी वाजवावी, गुढीला उभारावी, वाटती चालावी पंढरीची, हे संत चोखामेळा यांचे पद्य आहे. त्यातही त्यांनी स्पष्टपणे गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे. त्याआधी संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीपाडव्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडलेली घटना सांगतो. 3 फेब्रुवारी 1681 मुकरब खानाने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले आणि त्यानंतर क्रूर औरंगजेबाने त्यांचे अनेक हाल करून त्यांना मारले. फाल्गुन अमावस्या या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. महाराजांनी भयंकर हाल सोसून आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हिंदूंनी हा सण साजरा करू नये म्हणून औरंगजेबाने मुद्दामून या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचे शिर भालाला लावून वधू ते तुळापूर या भागात मिरवणूक फिरवायला लावले. तर मित्रांनो, कोणाला घाबरून हा सण साजरा नाही केला तर आपल्या राजांना ते नक्कीच आवडणार नाही. म्हणून आपण हा गुढीपाडवा हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.